स्वारगेट हे फक्त पुण्यातील महत्त्वाचं बसस्थानक नाही आहे, तर अख्ख्या महाराष्ट्रातून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी एक महत्त्वाचं वाहतुकीचं केंद्र आहे. रोज या बसस्थानकावरून हजारो प्रवासी प्रवास करत असतात. पण 25 तारखेला सकाळी 5:30च्या सुमारास या स्थानकावर एक अशी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या बसस्थानकावरती एका 26 वर्षीय तरुणीवरती क्रूरपणे अत्याचार करण्यात आला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा हा अत्याचार झाला तेव्हा बसस्थानकावरती बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होती. आणि याच सर्व घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नक्की घडलं काय? आरोपी कोण आहे आणि तपास यंत्रणा काय करत आहेत? या सर्वांचा सखोल आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा यूट्यूब चॅनल मित्रा. 25 तारखेला सकाळी 5:30 वाजता एक 26 वर्षीय तरुणी जी पुण्यामध्ये काम करायची पण मूळची फलटणची आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी ती स्वारगेट बसस्थानकावरती आपल्या बसची वाटसुद्धा बघत होती. सकाळची वेळ असली तरी स्वारगेट बसस्थानकावरती बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होती आणि याच गर्दीमध्ये होता आरोपी दत्तात्रय गाडे. या दत्ताची नजर त्या 26 वर्षीय तरुणीवरती होती. तो योग्य मौका बघून त्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत होता. मित्रांनो, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा आरोपी त्या तरुणीशी बोलताना ताई ताई असं बोलत होता. पुढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी त्या तरुणीशी बोलतो की ताई तू कुठे चालली आहेस? त्यावरती तरुणी दत्ताला बोलते की मी फलटणला चालले आणि बसची वाट बघते. त्यावर दत्ता तिला सांगतो की ताई फलटणची बस इथे नाही तर दुसरीकडे लागली आहे. पण त्यावर तरुणी त्याला सांगते की हमेशा फलटणची बस इथेच लागते. त्यावर दत्ता तिला सांगतो की आज फलटणच्या बसला उशीर झाला आहे. ती बस पलीकडे शिवशाही बस लागली आहे आणि तीच बस फलटणकडे जाणार आहे. समोरचा मुलगा आपल्याला एवढी रिस्पेक्ट ताई बोलतोय आणि एवढं गोड बोलतोय हे ऐकून ती मुलगी दत्ताच्या जाळ्यामध्ये अडकते. दत्ता त्या मुलीला बसकडे घेऊन जातो. पुढे पोलीस निरीक्षक समर्था पाटील यांनी सांगितलं की जेव्हा दत्ता त्या मुलीला त्या बसकडे घेऊन जातो तेव्हा ती मुलगी दत्ताच्या मागे असते आणि आजूबाजूला बऱ्यापैकी गर्दीसुद्धा असते. हे सर्व स्पष्ट CCTV कॅमेऱ्यात सुद्धा दिसतंय. पण आता मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की ती मुलगी बसमध्ये गेली कशी? किंवा दत्ताने त्या मुलीला बसमध्ये नेलं कसं? तर मित्रांनो, याचं कारण असं की ती बस जी आहे ती पूर्णपणे शांत उभी होती. बसमध्ये कोणतेही लाईट किंवा कोणताही आवाज बाहेर येत नव्हता. हे पाहून ती मुलगी जी आहे तिला एक संशय येतो. ती दत्ताला विचारते, पण दत्ता याच्यावर त्या मुलीला सांगतो की बसला उशीर झालाय, बसमधले सर्व प्रवासी झोपलेत. तुला हवं तर तू आतमध्ये जाऊन टॉर्च लावून खात्री करून घेऊ शकतेस. तर ती तरुणी हे ऐकून बसच्या आतमध्ये जाते आणि टॉर्च लावून बघण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात दत्ता बसमध्ये घुसतो आणि बसचा दरवाजा लावून घेतो आणि बसमध्ये त्या तरुणीवरती अत्याचार करतो. अत्याचार करून झाल्यावर दत्ता बसच्या बाहेर पडतो आणि जेव्हा दत्ता बसच्या बाहेर पडतो त्याच्या 2 मिनिटांनी ती तरुणी बसमधून बाहेर पडते. ती खूप घाबरलेली असते. ती कुणाला काहीच सांगत नाही. ती आपल्या फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसते. प्रवासादरम्यान ती आपल्या मित्राला फोन लावते आणि आपल्यावरती जे काही झालंय ती त्याला सांगते. तिचा मित्र तिला सांगतो की तू जाऊन पोलीस केस कर. त्यावरती ती तरुणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते. त्या तरुणीची तक्रार आणि पोलीस तात्काळ त्याच्यावरती कारवाई करतात आणि स्वारगेट बस स्थानकाचे CCTV कॅमेरे चेक करतात. कॅमेरे चेक केल्यावर पोलिसांना असं समजतं की हा जो आरोपी आहे हा दत्तात्रय गाडे नावाचा हा आरोपी आहे. तो मूळचा पुण्यातील शिरूर गावातला. ग्रामीण भागात त्याच्यावरती चोरी, हाणामारी आणि चेन स्नॅचिंगचे असे आरोप आणि असे गुन्हे सुद्धा दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी स्वारगेट पोलिसांनी 8 पथके तयार केली आहेत आणि त्याचा शोध सुरू आहे. मित्रांनो, या सर्व घटनेनंतर पुण्यामध्ये जी महाराष्ट्राच्या तळागाळातून मुली शिक्षणासाठी येतात त्यांच्या एक सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. या सर्व घटनेवरती तुम्हाला काय वाटतं? दत्ता आणि त्याच्यासारखे अनेक गुंड जे आहेत त्यांच्यावरती काय कारवाई केली पाहिजे? आणि
ही जी मुलगी आहे तिने इतक्या इझिली किंवा इतक्या सोप्या पद्धतीने अशा मुलावरती विश्वास कसा ठेवला, याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.